आम्ही ईडी सीबीआयचा वापर न करता आमच्या ताकदीने निवडून येणार असा आत्मविश्वास विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी माध्यमांसमोर व्यक्त केलाय. छत्रपती संभाजीनगरमधील तिरुमला मंगल कार्यालयामध्ये शिवसेना ठाकरे गटाची आढावा बैठक पार पडली. यावेळेला अंबादास दानवेंनी पत्रकारांशी संवाद साधत त्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली आहेत. भरण्याची तारीख निश्चित झाली, मात्र महायुतीचा अजूनही उमेदवार ठरत नाही छत्रपती संभाजीनगरचा. मला असं वाटतं आमचा प्रचाराचं एक फेरी संपत आलेली आहे. ऑलरेडी आमचे सगळे तालुका प्रमुख, शहर प्रमुख यांनी या मतदारसंघातलं वॉर्ड, बूथ रचना जाऊन मतदार यादीनिहाय घरोघरी आम्ही पोहोचलेलो आहोत. हा पहिला संघटनात्मक जो दौरा असतो किंवा यंत्रणा रचनेची यंत्रणा लावणं असतं, हे आमचं काम संपलेलं आहे. आता आम्ही प्रत्यक्षात मैदानात उतरून प्रचाराची सुरुवात आमची 12 तारखेपासून सुरू होते. 12 ते 22पर्यंत एक दुसरा राऊंड होईल आणि 22 नंतर पुन्हा तिसरा राऊंड, असे 3 पद्धतीनं आमचे दौरे होत आहेत. आमचं सगळं उमेदवार ठरलेलं आहे, आमच्या बूथवरचा माणूस ठरलेला आहे, आमच्या सभा कुठं होणार आहे ठरलेलं आहे. त्यामुळे आम्ही प्रभावीरित्या प्रचार करतो आहे. महायुतीचा उमेदवार अजून ठरलेला नाही संभाजीनगर. महायुतीला विचारा, आम्हाला वाटतं नाहीच यावं त्यांनी. आशिष शेलार यांनी आज सलमान खान यांची भेट घेतलेली, त्यामुळे कुठेतरी चर्चा आहे की सलमान खान देखील भाजपमधून निवडतील. नाही, ते काही नाही. असं काय भेट घेतली म्हणून काय लढत बावनकुळेने थेट आवाहन केलं उद्धव ठाकरे साहेबांना की उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेब यांनी दोघांनी मिळून 24 खासदार निवडून आले. मला असं वाटतं तुमच्यासारखे पक्ष फोडून, गद्दारी करून, ईडीच्या इन्क्वायऱ्या लावून आम्ही निवडून येणार. आम्ही आमच्या ताकदीवर, जनतेच्या ताकदीवर, आम्ही ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांच्या बळावर नाही निवडून आणणार जागा. आम्ही आमच्या जनतेच्या पाठिंब्यावर सांगलीचं तेढ कधी सुटलेला आहे. शेवटचा प्रश्न संजय सिरसाट असं म्हणाले की आमची लढत जी आहे ती MIMशी आहे, आमचा करा म्हणा, काय प्रॉब्लेम नाही. खडसे पुन्हा भाजपमध्ये येणार आहेत कसं वाटतं? एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये येणार मला माहिती नाही याच्यामध्ये काहीच, मला नाही माहिती. आमदारांनी असं काल वक्तव्य केलं होतं की आता फडणवीसांचं वजन पक्षात कमी होत आहे, त्यामुळे कुठेतरी शेलार हे पुन्हा आता आणतात. नाही, मला याच्यातलं कोणाचं वजन किती काहीच मला माहिती नाही आहे. त्यामुळं मी काही अशा